भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुले, आई जिजाऊ, आई रमाई, आई सावित्री यांना नमन करते. कर्मयोगी गाडगे बाबा, लहानूजी महाराज, बैरागी मूर्ती, आमचे परमहंस महाराज, एकवीरा मुरादेवी आमची आणि लासूरचे आमचे देव काला मारुती शिंगणापूर, गजानन महाराज, शिवर, आशा मनीषा, आई इच्छापूर्ती, आई वाल्मिकी महाराज, आमचे रूपलाल महाराजजी, नारायण गुरु, माऊलीजी, गुणवंत बाबा आणि यांना नमन करते. आणि माझी जोडी मातृशक्ती आहे त्यांना सुद्धा मनापासून नमस्कार. माझे बुजुर्ग युवक मंडळी जेवढे इथे आले आहे सगळ्यांना मनापासून मी नमस्कार करते. आदरणीय मंचवर उपस्थित आमचे अमरावतीचे, या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे आमचे सगळ्यांचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या एकदा जोरदार सगळ्यांनी अमरावतीकरांनी, दर्यापूर मतदारसंघाचे सगळे लोकांनी जोरदार ताळ्या मारून त्यांचे अभिनंदन आणि आपण स्वागत केला पाहिजे. आमचे माजी पालकमंत्री, माजी कृषी मंत्री, आजचे राज्यसभा मेंबर अनिलदादा बोंडे, आमचे भारसाकडे काका, आमदार आकोट, दर्यापूर मतदारसंघ माजी आमदार, असे आमचे भारसाकडे काका, तुमचे सगळ्यांचे भाऊ, फक्त मला सोडून रवीजी राणा, बंडेरा मतदारसंघाचे आमदार, सिद्धार्थजी वानखडे, गोपाल भाऊ अरबट, शिवसेनाचे जिल्हा प्रमुख, निवेदिताई चौधरी, गोपालदादा चंदन, प्रतापदादा अभ्यंकर, अजयजी देशमुख, डॉक्टर विलासजी कविटकर, टिकलेताई, प्रमोददादा कोरडे, नानकरामजी नेबनानी, बालासाहेबजी वानखडे, बाबारावजी पाटील, मदनदादा पाटील, रवींद्रदादा, केवलरामजी काळे, माजी आमदार मेलघाट, नलिनीताई भारसाकडे, अरविंददादा, रविदादा, उमेशजी बोंडे, रविदादा, महेंद्रदादा, कमलकांत दादा, मनोजदादा तायडे, तुषारजी, किरणताई देशमुख, मेघाताई आणि सगळे जेवढेही मंचावर उपस्थित आहे सगळ्यांचे, माजी आमदार दर्यापूर मतदारसंघ रमेश दादा बोंदिले, सगळे माझी मातृशक्ती. गरमी वाटत आहे ना? खूप गरम होत आहे. जर या मतदारसंघाला, जिल्ह्याला थंडक जर पाहिजे असेल आणि आपले मुलांच्या डोक्यावर उन्हाचे चटके लागले नाही पाहिजे, तर या देशावर आमचे प्रधानमंत्री परत 2024 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी असले पाहिजे, ज्या नंतर आमचे मुलांचे डोक्यावर उन्हाचे चटके बसणार नाही आणि जे बेरोजगारीचे चटके आमच्या परिवाराला आणि आज आम्ही या देशामध्ये भोगून राहिलो आहे, येणाऱ्या भविष्यामध्ये ते कुठे ना कुठे जाऊन ते सुरक्षित होतील एवढा विश्वास मी तुम्हाला देऊ शकते. आणि आमच्या देवेंद्र फडणवीसजींना या केंद्रामधून गेल्या 5 वर्षापासून जे खासदार म्हणून जे काम करायचे होते, लोकांनी म्हटलं नवीन आहे, खासदार झाली, माहित नाही 5 वर्ष काय पार्लमेंटमध्ये करतील, पण या जिल्ह्याचे सगळ्यात महत्वाचे जेवढेही काम प्रोजेक्ट होते, एअरपोर्ट, विमानतळ, साऊथ एशियाची सगळ्यात मोठी पायलट ट्रेनिंग अकॅडमी अमरावतीमध्ये, टेक्सटाईल पार्क जे देशांमध्ये फक्त 7 आणि 1 महाराष्ट्रामध्ये आणि 1 आपले अमरावतीमध्ये देशाचे प्रधानमंत्रीजींनी आणि देवेंद्र फडणवीसजींनी आपल्याला देऊन आपले येणाऱ्या भविष्यामध्ये मिनिमम 2 ते 3 लाख मुलांना त्या कंपन्यामध्ये रोजगार भेटन, ती कमाई या जिल्ह्यासाठी आम्ही गेल्या 5 वर्षापासून केलेली आहे. आणि ती त्याच्यासोबत या जिल्ह्यामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, या जिल्ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जे माझे जिल्ह्यासोबत या दर्यापूर विधानसभेचा होता की शकुंतला, ब्रिटिश कालीन शकुंतला ट्रेन जे नॅरो गेज म्हणून धावत होती, इथून जर अर्धा 500 मीटर गेलो ते अजूनही नॅरो गेजची जी ट्रॅक आहे ते आपल्याला पाहायला भेटतील.
पण येणाऱ्या भविष्यामध्ये ते नॅरो गेज ती ब्रॉड गेज होणार आहे. त्याच्या काम सुद्धा पाठपुरावा आपण केंद्रातून केला आणि येणाऱ्या भविष्यामध्ये ते सुद्धा शकुंतला परत दर्यापूर मतदारसंघात अंजनगाव, दर्यापूर, यवतमाळ हे परत धावीन एवढा विश्वास मी आपल्याला देते. काही मुद्दे माझे जिल्ह्याचे आणि या मतदारसंघाचे आहे की MIDC जी आमची सुतगिरणी होती, सुतगिरणी हवी आहे की नाही नको आहे? जे बंद पडलेली आहे ती परत सुरू करायची की नाही सुरू करायची? किती लोकांना वाटते महिलांनी, आता मी जेव्हा महिलांच्या मदत गेली ते सगळ्यांनी म्हटलं की आमचे लाडके उपमुख्यमंत्री आमच्या मतदारसंघात येत आहे, तर वहिनी आमची आवाज तिथपर्यंत पोहोचवा आणि आम्हाला दर जे ठोकर खावा लागून राहिले कामासाठी ते बेरोजगारी आमच्यासाठी दूर करा आणि आमची जे सुतगिरणी सारख्या अजून किती कंपन्या आणता येईल आमच्या मतदारसंघामध्ये आम्हाला आणून आम्हाला सुरक्षित करा की दिवस रात्र आम्ही चुनाचे चटके घेऊन आम्ही रोजगार करताय, मेहनत करत आहे, तरी आम्हाला रोजगार भेटत नाही. त्याच्यासाठी तुम्ही मुद्दा मांडा. तर मी विनंती करेन आमचे देवेंद्र फडणवीसजींना की फक्त 10 कोटीचं कर्ज आमच्या त्या सुतगिरणीवर होता आणि त्याला इंटरेस्ट लावू 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 आज ते 60 कोटी त्याच्यावर झालेले आहे. तर मी आपल्याला विनंती करीन की देशावर तर प्राईम मिनिस्टर होणारच आहे, त्याची चेन आमची अमरावतीला जुळली पाहिजे. जर ती चेन जुळत आहे आणि ते चेन जर निवडून आली, इथून जर आपण नरेंद्र मोदीजींना हे सीट दिली, ते येणाऱ्या भविष्यामध्ये मला एवढा विश्वास आहे की देशाला एवढा मोठा उद्योग देणारे आमचे देशाचे प्रधानमंत्री आणि राज्याचे आणि अमरावतीशी ज्यांची नाड जुळलेली आहे असे उपमुख्यमंत्री आमचे लाडके नेते देवेंद्र फडणवीसजी या सुतगिरणीसाठी सुद्धा येणाऱ्या भविष्यामध्ये सोल्युशन काढतील आणि लवकरात लवकर त्याचा निर्णय लावतील एवढीच मी आशा आपल्याकडनं ठेवते. मला काहीच नकोय, आपण खासदार होणारच, कारण यावेळीस जिल्ह्यांनी ठरवलेलं आहे, माझी मातृशक्तीनी ठरवलेलं आहे, माझी युवा शक्तीनी ठरवलेलं आहे, माझे बुजुर्ग लोकांनी ठरवलेलं आहे की या मतदारसंघामध्ये जोही खासदार होईल तो मोदीजींच्या बाजूनी जाऊन त्या पार्लमेंटमध्ये अमरावतीकरांना रिप्रेझेंट केला पाहिजे आणि त्याच पक्षाचा व्यक्ती इथे खासदार पाहिजे आणि आमच्या जिल्ह्याचा विकास आम्हाला पाहिजे. फक्त मी एवढीच विनंती करीन की माझ्या जिल्ह्याची मातृशक्ती जे आजही बेघर आहे त्या महिलांकरिता जे मोदीजींनी अनाउन्स केलं आहे, कालच वर्धामध्ये जेव्हा आमची सभा झाली त्या सभामध्ये आमच्या नरेंद्र मोदीजींनी अनाउन्स केलं की माझी एकही महिला बिन छतानी मी राहू देणार नाही. आणि मी तेच विनंती करते की आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री साहेबांना की आम्ही सगळं काही बर्दाश्त करू, फक्त माझे महिलांना जे भूमिहीन महिला आहे त्यांचे डोक्यावर त्यांचा हक्काचा घर जर आपण देऊ शकलो तर मला वाटते त्यांच्या आयुष्याचं सगळ्यात मोठं स्वप्न ही सरकार पूर्ण करीन एवढा विश्वास आहे मला आपल्यावर. त्याच्यासोबत आपण आम्हाला कंपन्या दिल्या, येणाऱ्या भविष्यात 2 ते 3 लाख मुलांना तिथे रोजगार भेटल. जे मुलं माझे आज पुण्याला कामाला जातात, कोणी मुंबईला कामाला जाते, कोणी हैदराबादला जाते, कोणी बाहेरच्या राज्यामध्ये कामाला जातात, ते येणाऱ्या भविष्यामध्ये मी सगळ्यात जास्त लक्ष देणार आहे की माझा प्रत्येक तालुक्याचा जे बेरोजगार मुलं आहे ते कंपनीमध्ये लागल्या पाहिजे. पण त्याच्यासोबत नॅशनल हायवे आपण बनवतच आहे. प्रकाश भाटसाकडे साहेबांनी काकांनी आता सांगितलं, आमदार साहेबांनी की तुम्ही आम्हाला एवढे कोटी रोड दिले, मोठे मोठे रस्ते दिले, लोकांचे चांगले सिमेंट कॉन्क्रीट रोड करून दिले, सगळ्यांची व्यवस्था चांगली करून दिली, पण माझा शेतकरी राजा अजूनही पानदान रस्ते शेत रस्त्यासाठी मागचे जे लोकप्रतिनिधी होते पूर्ण मतदारसंघाचा वाटोडा केला, भूमिपूजन केले, पण एकही शेत रस्ता त्यांनी पूर्ण केला नाही. तर माझी विनंती आहे, माझ्या जिल्ह्याला तुम्ही काही द्यो की नाही. प्रमुखांनी 3 मुद्दे आहे की माझे महिलांना, प्रत्येक महिलाला घर भेटलं पाहिजे, माझे युवकांचे हातात रोजगार भेटला पाहिजे आणि माझा शेतकरी जे दिवस रात्र त्या शेतामध्ये एक एक रक्ताचा थेंब त्या शेतामध्ये देते त्यांना फक्त येण्या जाण्यासाठी फक्त माझे मतदारसंघाचे 100 पैकी 100% ते पानदान रस्ते पूर्ण करून घेतले पाहिजे. त्याच्यासाठीच मी तुमच्याकडे नम्र विनंती करन. या मतदारसंघामध्ये मी तुम्हाला महिलांना प्रश्न विचारते,
मी महिलांना एक प्रश्न विचारन की या मतदारसंघाची मी सून आहे, मी या मतदारसंघाची सून आणि मग प्रतिनिधित्व करताय. कारण की जे मतदारसंघाला मी प्रतिनिधित्व करत आहे, तर जेव्हा मी पार्लमेंटमध्ये बोलत असताना एक प्रतिनिधित्वापेक्षा मी सून या कर्तव्याने त्या पार्लमेंटमध्ये आपल्याला रिप्रेझेंट करताय. कारण प्रत्येक विषय जेव्हा तिथे मी बोलते तर ती पोटतिडकीनी असते. पोटाचे बेंबीपासनं बोलणं कायला म्हणतात आमच्या गावरानी भाषा, तिथपर्यंत पोटतिडकीनी मी त्या पार्लमेंटमध्ये बोलत असते. आणि या मतदारसंघामध्ये बाहेरचा कोणीही उठला सुटला आला तर या मतदारसंघाची सुनीवर, ज्या मतदारसंघामध्ये अंबा नगरीचे नावानी पूजणारा हा मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघामध्ये येऊन एक त्या मतदारसंघाची सुनीवर खालची पातळीवर बोलण्यासाठी एक कोणताही नेता उठून येते. मला हे माहित आहे की आम्ही गरीब जरी असलो, आम्ही नॉर्मल परिवारचेही जरी असलो, पण आमचा स्वाभिमान आम्ही कोणत्याही क्षणात कोणासमोर घाण टाकत नाही. त्या या मतदारसंघाची सून म्हणून त्या पार्लमेंटमध्ये मी रिप्रेझेंट करते. आपण सगळ्या महिलांना माझा प्रश्न आहे, कोणीही जर आपल्या सुनावर येऊन बोट दाखवत असन तर आपण महिला ते बर्दाश्त करणार आहे काय? मला सांगा, कोण कोण यांना उत्तर देईन 26 तारखेला? अरे यांची लायकी काय आहे? यांची लायकी काय होती की 5 टर्म या मतदारसंघ ज्या पक्षांनी प्रतिनिधित्व केला त्यांनी साधा महाआघाडी समोर हे सुद्धा दावा केला नाही की अमरावतीमध्ये आम्हाला सीट पाहिजे. अरे ज्या पक्षाला उमेदवार देण्यासाठी या मतदारसंघामध्ये भेटलं नाही ते येऊन या मतदारसंघामध्ये या मतदारसंघाचे प्रतिनिधी जे करते, जे सून आहे त्याच्यावर टीका करतात. मी तुम्हाला विचारन, किती लोक, किती महिला, किती बुजुर्ग माझ्या पाठीशी आहे ज्यांना उत्तर देण्यासाठी येणाऱ्या 26 तारखेसाठी आपली पदर खोसलेले आणि गाठ मारली, त्यांनी हात वरती करून मला आशीर्वाद द्यावा. या मतदारसंघामध्ये गोपाल भाऊची पूर्ण टीम, गोपाल भाऊ चंदन ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं ज्यांनी सुरुवात केली 33 महिन्याची सरकारमध्ये, जेव्हा तुमच्यावर कलमा लागल्या तेव्हा आश्चर्य वाटत होता की ज्यांची सरकार उद्धव ठाकरेची होती त्याच बाळासाहेब ठाकरेजींनी ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालून आपला शिवसेना निर्माण केली होती, त्याच वेळी तुमच्यावर गुन्हे त्यांनी दाखल करून घेतले. पण आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे लोक आहे आणि येणारे भविष्यामध्ये देवेंद्र फडणवीसजी आमच्या पाठीशी राहून येणारे भविष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दर्यापुरात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा माझे फंडातून पैसेतून ऑलरेडी आपण घोषणा करी आणि येणाऱ्या भविष्यामध्ये आपण ते सुद्धा गोपाल भाऊ अरबट आपला सुद्धा हे करणार आहे. देवेंद्रजी, आपण माझ्यावर विश्वास ठेवला दादा की या मतदारसंघामध्ये पहिल्यांदा कमळ आलाय, पहिली बार आहे ना? लोकसभासाठी पहिल्यांदा कमळ मोदीजींनी आपल्या मतदारसंघात आपल्याला जबाबदारी दिली आहे. 26 तारखेला भरपूर लग्न आहे. किती लग्न आहे? बायांची तयारी झाली तर ते इमिजिएट कुठे थांबतील? ट्रेन लग्नाच्या ठिकाणी जाऊन थांबतील. मी आपल्याला विनंती करीन की या वेळीचं मतदान या देशाकरिता मतदान आहे. या वेळीचं मतदान आमचे येणारी पुढची पिढीसाठी मतदान आहे. आमच्या या वेळीचं मतदान या देशाचे स्वाभिमान करिता आहे. या वेळीचं मतदान आमचे शेतकरी शेतमजदूरांकरिता या वेळीचं मतदान आहे. लग्न उद्या होऊन जाईल पण आपला मतदान जर चुकला तर आमचे येणारी पिढीचं भविष्य हा चुकन. फक्त एवढीच जबाबदारी आपल्या सगळ्यांना घ्यायची आहे आणि आपला मतदान सोबत आपल्या शेजाऱ्यांनी मतदान केलं काय हिची जबाबदारी आपल्या सगळ्यांना घ्यायची आहे. एवढीच मी विनंती आपल्याला करीन. किती लोकांना वाटतं की 2024 मध्ये परत नवनीत राणा त्या लोकसभा मध्ये जाऊन आपली आवाज मी बनली पाहिजे. त्यांनी हात वरती करून मला आशीर्वाद आणि मला अच्छा, अमरावती में क्या खिलने वाला है?
एकदा हात करती वरती असं करून दाखवा, असं नाही दाखवायचं, डेंजर आहे. अमरावती में क्या खिलेगा? अमरावती में क्या खिलेगा? अरे हमारे देश के प्राइम मिनिस्टर एकच नंबर, देश के प्राइम मिनिस्टर माझी अमरावती, अमरावती कर, अमरावतीच्या विकासाचा नंबर, आणि आमची कमळचा सुद्धा एक नंबर. आणि आपल्या सगळ्यांचं प्रेम आणि सगळे नेते, भारतीय जनता पार्टी, स्वाभिमान, महायुतीच्या प्रत्येक पक्षांनी जे माझ्यावर विश्वास टाकला आणि सगळ्यांनी प्रेमाने माझ्यासोबत, शिवसेनाचे आरपीआय आमचे काका आणि सगळे लोक, महिला मंडळीपासून सगळे लोक जेवढेही मंचावर उपस्थित आहे, सगळ्यांचे मी मनापासून खूप खूप धन्यवाद करते की आपला अनुभव माझ्या पाठीशी आहे आणि आमच्या युवकांची ताकद घेऊन या मैदानामध्ये उतरली आहे. फक्त शेवटचे 5 दिवस आहे, तुम्ही जर आम्हाला दिले ते येणाऱ्या भविष्यामध्ये 100% डेडिकेशननी या मतदारसंघाचा प्रत्येक कोना, प्रत्येक गाव, प्रत्येक घरकुल, प्रत्येक बेरोजगारीचा मुद्दा कसा आपण सॉल्व्ह केला पाहिजे त्याच्यासाठी नवनीत राणा काम करान आणि आपण नक्की मला आशीर्वाद आणि प्रेम द्यान, एवढाच विश्वास आपल्याकडनं घेते आणि माझ्या शब्दाला इथेच विराम करते. आणि आमच्या नेत्यांना, माझे आणि रवीजी ज्यांना नेते मानतात असे आमचे देवेंद्र फडणवीसजींना मनापासून धन्यवाद करते. 5 वर्ष माझ्या जिल्ह्याची मान मी खाली होऊ दिली नाही आणि येणाऱ्या भविष्यामध्ये सुद्धा माझी अमरावतीकरांची मी मान खाली होऊ देणार नाही. एवढंच बोलते आणि माझ्या शब्दाला विराम करते. भारत माता की, भारत माता की.